नूतन महाराष्ट्र विद्याप्रसारक मंडळाचे प्रगती विद्या मंदिर तसेच आनंदराव काशीद पाटील ज्युनियर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमानाने संपन्न होत असलेल्या या वार्षिक स्नेह संमेलनानिमित्त बहुसंख्येने आपण उपस्थित झालात। उपस्थितांमध्ये प्रामुख्याने या संस्थेचे सचिव संतोषजी कांडगे, आमचे गुरुवर्य गोपाळे सर, वाळुंज सर, या संस्थेचे अध्यक्ष दामोदरभाऊ शिंदे, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य दत्ताभाऊ दोरे, इंगरी गावचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष माजी उपसरपंच दिनेश भाऊ चव्हाण, मुख्याध्यापक सर आणि सर्व आदरणीय व्यासपीठ, आज हे वार्षिक स्नेह संमेलन साजरं होत असताना मला देखील खूप आनंद होतो। या वार्षिक स्नेह संमेलनामध्ये याची शोभा वाढावी म्हणून या कार्यक्रमांमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी हिरारीने भाग घेतला अशा विद्यार्थ्यांचं प्रामुख्याने आपण आभार व्यक्त केलं पाहिजे, कारण त्यांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली। आणि भाऊ, हे वार्षिक स्नेह संमेलन हे एक निमित्त आहे, याच्यातून आपल्याला भरपूर काही घेता येईल। त्या विद्यार्थ्यांमध्ये येणारी स्टेज डेअरिंग असेल, या कलेतून स्वतः ती कला अवगत करून आपल्या भविष्य उज्ज्वल करू शकतो। या स्टेज डेअरिंगच्या निमित्ताने एक उदाहरण सांगतो। कपिल शर्माचं उदाहरण सांगता येईल। छोटे छोटे स्टेज शो तो करत असायचा। आज त्याचा शो भारतामध्ये नव्हे तर पूर्ण जगामध्ये प्रसिद्ध झालेला आहे। बॉलिवूडचे सगळे स्टार त्याच्या शो मध्ये येण्यासाठी वेटिंग वरती आहेत सध्या। म्हणजे एवढा मोठा शो आपण या वार्षिक स्नेह संमेलनाच्या निमित्ताने सर्व विद्यार्थ्यांना जे प्रोत्साहन देतात, आणि आता जे दालनांचं जे उद्घाटन झाली, ऑफिसचं उद्घाटन झालं, त्यामध्ये मला एक विशेष असं वाटलं की आमच्या भाऊंनी, दामोदर भाऊंनी गेले 30 ते 40 वर्ष या संस्थेची सेवा केली, पण स्वतःसाठी कधी खुर्ची बनवली नव्हती। त्या भाऊंनी शेवटी का होईना ती काही दिवस बसून दुसऱ्यासाठी त्यांनी, म्हणजे चांगल्या भावनेनी त्यांनी ती खुर्ची बनवली आणि आज त्या खुर्चीवरती ते पण आजपर्यंत दिली नव्हती। संस्थेचं विशेष मी आभार मानतो, आमच्या भाऊला बसायला तुम्ही जागा दिली। पण भाऊची भावना समजून घ्या। मी या शाळेच्या मागेच राहिला आहे। मी नेहमी जाता येता पाहतो भाऊचा अतिशय बारकाईने या संस्थेवरती मी पाहतो, लक्ष आहे। मग ते विद्यार्थी असेल किंवा शिक्षक असेल, सर्वांवरती अनेक दालनांचं आपण उद्घाटन केले, त्याच्यामध्ये देखील कला गुण सगळे आपण विद्यार्थ्यांचे पाहिले। या गुरुजनांबरोबर भावना देखील बऱ्यापैकी या सर्व गोष्टींचं श्रेय जातं। मी पुन्हा एकदा आपल्याला सर्वांना वार्षिक स्नेह संमेलनाच्या शुभेच्छा देतो आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो। धन्यवाद। धन्यवाद संदीप।